पुण्याचे रस्ते की टँकर माफियांचे डेथ झोन? पुणेकरांना आता फक्त संताप व्यक्त करून चालणार नाहीये, आता जाब विचारण्यासाठी पेटून उठावंच लागेल. पुण्याचे रस्ते आता रस्ते उरले नाहीयेत, ते टँकर माफियांचे कत्तलखाने झाले आहेत. 19 वर्षांचा अरिज शेख, ज्याला देशासाठी खेळायचं होतं, ज्याच्या डोळ्यात उज्ज्वल भविष्याची स्वप्न होती, त्या स्वप्नांचा चेंदामेंदा एका नशेत धुंद राक्षसाने केला. नॅशनल लेवलचा खेळाडू आज मातीत मिसळलाय आणि याला जबाबदार फक्त तो ड्रायव्हर नाही, तर त्याला रान मोकळं सोडून देणारं भ्रष्ट प्रशासन आहे. एका आईचा टाहो शांत व्हायच्या आतच अवघ्या 24 तासात ग्रेसिया डोरा या महिलेचाही त्याच क्रूर पद्धतीने बळी गेला. 48 तासात 2 अपघात, ते पण टँकर माफियांमुळेच. पुणेकरांच्या रक्ताचा सडा पडतो आणि प्रशासन काय करतंय? फक्त आकडेवारी मोजतंय. पुणे लोक थेट आणि जाहीर विचारतोय, तुमचा खाकीचा धाक फक्त सामान्य मध्यमवर्गीयांसाठीच उरलाय का? तुमची यंत्रणा मेली आहे का? हेल्मेट नाही म्हणून सामान्य जनतेला अडवून पावती फाडण्यात तुम्ही बिझी दिसता, मग भर वस्तीत दारू पिऊन नोट आणि यमदूत चालवणारे हे टँकर माफिया तुमच्या डोळ्यांना का दिसत नाही? की दर महिन्याला पोहोचवणाऱ्या पाकिटांनी तुमचे डोळे झाकले गेले? कमिशनर साहेब, ही सुपरफास्ट गुन्हेगारी कधी थांबणार? कोंढवा, NIBM रोड, उंडरी, वानोडी, गंगा सॅटेलाइट हे रस्ते फक्त टँकरची ट्रेसिंग ट्रॅक आहेत का? रहिवासी भागात या खुनी वाहनांना प्रवेश दिला कोणी? तुमच्या नो एंट्रीच्या पाट्या फक्त शोभेच्या वस्तू आहेत का? राजकीय लाडके कोण आहेत? या टँकर मालकांच्या मागे कोणाचे आशीर्वाद आहेत? एका फुटबॉलपटूचं करिअर आणि एका महिलेचं आयुष्य संपवणाऱ्या या नराधमांना फासावर लटकवण्याची हिंमत तुम्ही दाखवणार आहात का? का पुन्हा एकदा कागदी घोडे नाचवले जाणार? सावधान, आज आरीस गेलाय, उद्या तुमचा आमचा नंबर असू शकतो. हे अपघात नाहीयेत, हे नियोजित खून आहेत. जो ड्रायव्हर नशेत गाडी चालवतो तो गुन्हेगार आहेच, पण त्याला रस्ता मोकळा करून देणारा प्रत्येक अधिकारी या खुनाचा सहभागीदार आहे. पुण्यात माणसाचा जीव एवढा स्वस्त झालाय का की टँकर माफियांच्या हप्त्यांपुढे त्यांची काहीच किंमत उरली नाही? हे शहर आता शांत बसणार नाही जर या खुनी ड्रायव्हर्सवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या मालकांवर कठोर कारवाई झाली नाही तर पुणेकर रस्त्यावर उतरतील आणि मग होणाऱ्या उद्रेकाला प्रशासनच जबाबदार असेल. हा व्हिडिओ वणव्यासारखा पसरवा. ही केवळ बातमी नाही, हा प्रत्येक पुणेकराच्या सुरक्षितेचा लढा आहे. मंत्रालयात बसलेल्या नेत्यांच्या आणि पुण्यात बेसिक केबिन मध्ये झोपलेल्या अधिकाऱ्यांच्या कानफटात हा व्हिडिओ वाजला पाहिजे. आरिज आणि ग्रेसिया डोरा यांना न्याय मिळालाच पाहिजे. पुण्याच्या रस्त्यांवरचा हा टँकर आतंक थांबलाच पाहिजे. जागे व्हा, जाब विचारा, नाही तर मृत्यू तुमच्याही दाराबाहेर उभा आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक.